बातमी आहे अयोध्येतून। कडाक्याच्या थंडीतही राम लल्लाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसतंय। गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौमधून अयोध्येला जाणाऱ्या बसेस रोखण्यात आलेल्या आहेत। अयोध्येत आतापर्यंत 5 लाख भाविकांनी राम लल्लाचं दर्शन घेतलेलं आहे। भाविकांच्या नियोजनासाठी सर्व अधिकारी या ठिकाणी तळ ठोकून उभे आहेत। पहाटेपासूनच या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्याचं चित्र दिसून येते। भाविकांच्या नियोजनासाठी सर्व अधिकारी अयोध्येमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत। गर्दीच्या नियंत्रणासाठी लखनौमधून अयोध्येला जाणाऱ्या बसेसही रोखण्यात आलेल्या आहेत। भाविकांची गर्दी अयोध्येमध्ये पाहायला मिळते। राम लल्लाचं दर्शन घेण्यासाठी दिवसेंदिवस ही गर्दी वाढत चालल्याचं चित्र दिसतंय। अयोध्येमध्ये आता कडाक्याची थंडी वाढली आहे। थंडीनं जोर धरलेला आहे, मात्र तरी देखील भाविकांनी राम लल्लाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कुणाल बोईटे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। थेट अयोध्येमध्ये जाऊया आणि त्यांच्याकडूनच अधिकची माहिती जाणून घेऊया। कुणाल, काय वातावरण आहे अयोध्येमध्ये? कारण कडाक्याची थंडी आहे, मात्र भाविक या ठिकाणी गर्दी करताना दिसत आहेत। मिनल, खरं सांगायचं झालं तर एक हुडहुडी भरलेली आहे। कडाक्याची थंडी आहे, मात्र रामभक्तांची रामभक्ती पुढे ही थंडी काहीच वाटत नाहीये। कारण आपण माझ्या मागे पाहू शकताय कशा प्रकारे रामभक्त जे आहेत एवढ्या कडाक्याच्या थंडीत देखील गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। त्यांना रामाचं दर्शन हवं आहे आणि रामाला भेटण्यासाठी ही जी गर्दी आहे ती तुडुंब भरलेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पहाटेपासूनच जे रामभक्त आहेत त्यांनी राम मंदिराच्या प्रवेशद्वारावर गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। मी आपल्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो की 7 डिग्री सेल्सिअस तापमान जे आहे ते आता अयोध्येमध्ये आहे। आणि आपण जर पाहिलं तर एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये देखील जे नागरिक आहेत ते रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच राम मंदिर जेव्हा सर्वसामान्यांसाठी खुलं झालं तर एकाच दिवसामध्ये तब्बल 5 लाख लोकांनी 5 लाख रामभक्तांनी रामाचं दर्शन घेतलेलं आहे। रामाच्या विलोभनीय मूर्तीचं दर्शन घेतलेलं आहे आणि विलोभनीय मूर्तीचं रूप जे आहे ते डोळ्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे। कारण राम मंदिरातून बाहेर आलेल्या जे काही रामभक्त आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद आपल्याला दिसून येतोय की रामाला भेटल्याचा आनंद आहे। 500 वर्षांची प्रतीक्षा कुठेतरी संपल्याचा हा आनंद आहे। माझ्यासोबत आपल्या माझी सहकारी सायली देखील आहे। सायली देखील एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये उठून आलेली आहे। सायली, काय सांगशील? इथलं वातावरण, इथे थंडी आहे तर सुद्धा राम भक्तांचा जो काही उत्साह आहे आपण गेले 2 दिवस तर पाहतोच आहे, मात्र एवढ्या कडाक्याच्या थंडीत देखील आता राम मंदिर खुलं झाल्यानंतर काय नेमका उत्साह तुला दिसतोय? इथे प्रचंड थंडी आहे, पण तरीही या थंडीत गेले कालपासून रामभक्त म्हणजे सर्वसामान्यांसाठी जेव्हापासून प्रभू रामांचं दर्शन सुरू झालंय तेव्हापासून या दर्शन रांगा कुठेही थांबलेल्या दिसत नाहीयेत। आणि जरी कडाक्याची थंडी असली तरी प्रभू रामाच्या भक्तीची ऊर्जा त्यांच्याकडे जास्त आहे असं मला वाटतं। कारण कोणताच भक्त जरी कुडकुडत असला तरी रांग मोडत नाहीये जोपर्यंत प्रभू रामाच्या त्या लोभस रूपाचं दर्शन होत नाही, प्रभू रामाचं आम्हाला ती मूर्ती दिसत नाही, आम्ही त्याच्याकडे साकडं घालत नाही तोपर्यंत आम्ही या रांगेतून हटणार नाही, ही एकच भावना प्रत्येक भक्ताच्या मनात दिसते। आणि त्यामुळे ही गर्दी कुठेच कमी होताना दिसत नाहीये। आणि या गर्दीत प्रत्येक जण कितीही वेळ लागला किंवा कितीही थांबावं लागलं, अनेकदा 2-3 ठिकाणी थांबून मग एकदाच सोडलं जातंय आणि त्यासाठी 2-2, 3-3 तासही थांबावं लागतंय, पण तरी सुद्धा त्यांच्या या रांगा मोडल्या जात नाहीयेत। कधी खाली बसून तर कधी त्या रांगेत 15-15, 20-20 मिनिटं एकाच ठिकाणी थांबून हे रामभक्त कुठेही न थांबता रामाचं दर्शन घेण्यासाठी तसेच तत्पर आहेत आणि तसेच रांगेत उभे आहेत। मिनल, ही जी ऊर्जा आहे ही रामभक्तीची ऊर्जा आहे आणि ही रामभक्तीची ऊर्जाच या भक्तांना एक वेगळी शक्ती देते आणि शक्तीतून या थंडीतून सामना करायची एक वेगळी ऊर्जा पण देते। फक्त रामभक्तच नाही तर माझ्या मागे हे RAFचे म्हणजे रॅपिड ॲक्शन फोर्सचे जवान देखील पाहताय, महिला देखील आहेत। इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये त्या बंदोबस्ताला उभ्या आहेत। खरं तर या कडाक्याच्या थंडीमध्ये कुणालाही कुडकुडणं म्हणजे
एवढं हे वाटलं जाणार नाही. मात्र कोणतेही स्वेटर न घालता हे जे RAFचे जवान आहेत ते सकाळपासूनच तैनात झालेले आहेत. रामभक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हे सगळे जे आहेत पोलीस कर्मचारी असतील त्याचप्रमाणे जे उत्तर प्रदेशचे पोलीस RAFचे जवान हे सर्वच जण इथे तैनात झालेले पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो दृश्यांच्या माध्यमातून नागरिकांची गर्दी आहे, तरुण काही आलेले आहेत. इतनी ज़्यादा ठंडी है फिर भी आप रामलला का दर्शन लेके आए हो, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है और यहाँ पे ठंडी है होने के बावजूद महसूस नहीं हो रही है। हम इतनी अच्छी जगह पर आए हैं और यहाँ पे हम लोग कल रात से आए थे, परंतु मंदिर बंद हो गया था, हम वापस से आए हैं। पर फिर भी कोई गम नहीं लग रहा है कि टाइम का बर्बाद हुआ। हमें बहुत अच्छा लग रहा है कि हम यहाँ पर आए और दर्शन मिल चुका है और अंदर सारी व्यवस्था बहुत ढंग से की गई है। आपके लॉकर से लेके आपको वॉक इन करने तक सारी एक सुविधा हम लोग को दी गई है। बहुत अच्छा लग रहा है कि हम आज दर्शन हो गया दूसरे दिन ही। चाचा जी कहाँ से आए आप और इतना एवढी थंडी आहे काका, तरी सुद्धा एवढ्या थंडीत तुम्ही रामाचं दर्शन घ्यायला आला आहेत, कसं वाटतंय रामाचं दर्शन झाल्यानंतर? कारण आम्ही इथे 2-3 कपडे घातलेले आहेत, तुम्ही फक्त एक शर्ट आणि आतमध्ये एक फक्त जॅकेट घातलेलं आहे. एवढ्या थंडीत तुम्ही दर्शन घेतलं? आम्ही फार लांबून आलो, औरंगाबाद महाराष्ट्रामध्ये रामाचं दर्शन घ्यावं त्यासाठी बघायला आलो. रामाच्या मनात तडप होती कारण की रामाचं दर्शन करायचं ना अयोध्या पाहायचं एवढं समजा. रामाची मूर्ती पाहिलेली आहे आणि रामाचं दर्शन घेऊन आलाय, काय नेमक्या भावना आहेत? कारण महाराष्ट्रातून तुम्ही इथे आलायत. महाराष्ट्रात रामाच्या भावना म्हणजे रामाशिवाय देव नाहीच, देव एकच आहे, राम म्हणूनच देव आहे. कधी असे देव होणार बी नाही, राम लक्ष्मण सीता. नक्कीच मिनल, ह्या भावना आहेत रामभक्तांच्या या भावना आपण जर पाहिल्या तर या सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्साह आहे रामभक्तीचा. तुम्ही रामाचं दर्शन घेतलंय का? आणि आता घेऊनच आलेलो आहे. यांचे आजपासून यांची व्यवस्था फार चांगली झालेली आहे. काल काही थोडा प्रॉब्लेम होता, पण आज यांनी पूर्ण सुधारणा केलेली आहे आणि असं आमची इच्छा आहे की असंच पुन्हा रुटीन कायम करावं. आम्ही यवतमाळ जिल्ह्यातील दारवा या गावाहून आलेला आहे. इथे यवतमाळमधील विश्व हिंदू परिषदेने 1 महिन्याचं लंगर सुरू केलेलं आहे. आम्ही तिथे सेवा द्यायला आलेला आहे. जय श्रीराम. तुम्ही कुठून आलात दादा? आम्ही यवतमाळवरून आलेलो आहे, महाराष्ट्रावरून. भव्य असं दिव्य मंदिर आहे, व्यवस्था खूप चांगली आहे. थंडीचा काही परिणाम? काहीही परिणाम नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे, सुविधा खूप चांगली आहे आणि 500 वर्षाचा जो यज्ञ होता त्याची पूर्णाहुती झालेली आहे. जय श्रीराम. अडचण अशी माझ्या लक्षात आली, मी इथे दर्शनाला गेलो होतो. यांनी काय केलंय की मोबाईल आणि आपले सामान ठेवण्यासाठी एक व्यवस्था तिथे केलेली आहे, परंतु बऱ्याच लोकांना हे माहीत नाही आहे की आपले शूज सुद्धा आपल्याला लॉकरमध्ये ठेवायचे आहे. त्यामुळे बरेच जण काय करताय, शूज बाजूला ठेवून समोर निघून जात आहे. दर्शन झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या मार्गाने डायव्हर्ट केलं जात आहे. मग ते डायव्हर्ट केल्यामुळे त्यांचे शूज वगैरे आणि मोठ्या जर बॅग असल्या, म्हणजे हाईटने मोठ्या असल्या, वेटेड बॅग असल्या, ते बॅगा ते ॲक्सेप्ट करत नाही आहेत. तर ते बॅगा हे लोक बाहेरच ठेवत आहेत. मग होतंय काय की ते दर्शन घ्यायला जातात, पलीकडल्या साईडनी पलटून परत येतात आणि परत त्यांना इकडून परत दर्शनाच्या लाईनमध्ये जाऊन त्यांना ते सामान घेऊन यावं लागतंय. या गोष्टीकडे कुठेतरी सुधारणा व्हायला हवी. बाकी मंदिर खूप छान आहे, मूर्ती खूप छान आहे आणि खूप छान आहे. म्हणजे माझं खूप वर्षाचं स्वप्न फिटलं. 500 वर्षाचं जे श्रीरामाचं हे होतं ते तर झालंच, सोबतच प्रत्येक भारतीयाचं, प्रत्येक महाराष्ट्रीयांचं विशेष म्हणजे स्वप्न पूर्ण झालं आणि खूप आनंद वाटला. नक्कीच मिनल, जर पाहायचं झालं तर ही रामभक्ती आहे, ही रामाच्या प्रती असणारी भक्ती आहे, रामाला भेटण्याची ओढ आहे. प्रत्येकजण रामाला भेटून आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा घेऊन येतो या ठिकाणी. प्रत्येकजण वेगळी ऊर्जा घेऊन या ठिकाणाहून आपल्या घराकडे जाणार आहे. एवढी कडाक्याची थंडी असून देखील जे नागरिक आहेत ते रामाच्या दर्शनाच्या ओढीसाठी लागलेले आहेत. सर, कुठून आलात तुम्ही आणि काय नेमक्या भावना आहेत? रामाचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे. सर, हम बेंगलोर कर्नाटका से आए. हमें इधर आने का प्लान लगभग 2 महीने पहले बनाए थे, ठीक है ना. लेकिन जैसे ही मैं पता चला कि 22 तारीख को सिर्फ VIP का एंट्री है, तो हमने हमारी यात्रा है वो पोस्टपोन करके वाराणसी गए हम. तो फिर आज आए तो हमें लगा था कि 4-5 घंटे लगेंगे दर्शन के लिए, लेकिन यहाँ पे व्यवस्था ऐसी है कि हमें सिर्फ 15 मिनट में ही दर्शन हो गए. लाखों की लोग में यहाँ पे लोग आए हुए हैं, लाखों की संख्या में लोग, लेकिन मात्र 15 मिनट में दर्शन हुए.
यहाँ का जो प्रशासन है उन्होंने बहुत अच्छी व्यवस्था की हुई है सभी के लिए, ताकि सभी लोग आराम से दर्शन कर सके। जय श्रीराम। जय श्रीराम। नक्कीच मिनल, कालच्या गोष्टी जर पाहायचं झालं तर काल 2 ते 3 तास लागत होते दर्शनासाठी। मात्र जे पोलीस प्रशासन आहे, उत्तर प्रदेशचं प्रशासन आहे, यांनी आपली जी व्यवस्था आहे ती सुधारलेली आहे। काल जर पाहिलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हवाई सफर केली, हवाई पाहणी केली आणि योगी आदित्यनाथांनी काही अधिकाऱ्यांना देखील खडेबोल सुनावलेले पाहायला मिळाले। आणि यानंतर ही प्रशासन आता जागरूक झालेलं आहे। प्रत्येक नागरिकाला कमीत कमी वेळामध्ये कसं दर्शन देता येईल याचकडेच या प्रशासनाचा कल आहे। माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय एक धुक्याची झालर या अयोध्या नगरीवरती पसरलेली पाहायला मिळते आणि या धुक्याच्या झालरीमधून देखील, थंडीच्या कडाक्यामधून देखील जे नागरिक आहेत ते उत्सुक झालेले आहेत आपल्या रामाच्या दर्शनाला, रामाचं दर्शन घेण्यासाठी। आणि ज्यामुळे या भाविकांना अगदी थंडीची पण काही चिंता नाही आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीतही ते या ठिकाणी गर्दी करतायत। कुणाल, तुमच्याकडून आम्ही अधिकाधिक जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर कडाक्याच्या थंडीतही अयोध्येत भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केल्याचं या ठिकाणी दिसून येते। एका दिवसात तब्बल 5 लाख भाविकांनी रामलल्लाचं दर्शन घेतलेलं आहे आणि ही गर्दी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। संपूर्ण देशभरातून हे भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल होत आहेत। या ठिकाणी दर्शनासाठी त्यांची उत्तम व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। सोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तही चोख तैनात करण्यात आलेला आहे। अयोध्येमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। पहाटेपासूनच मोठ्या रांगा लागलेल्या दिसतायत। भाविकांच्या या कडाक्याच्या थंडीतही रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक उत्सुक असल्याचं दिसतंय।